विजेचा प्रकाश व्हायचा आणि सगळ्या माणसांच्या काळजाचा ठोका चुकायचा. जर शत्रूला दिसलो तर तापले जाऊ. म्हणजे किती भयानक प्रसंगामधून शिवाजी महाराज पन्हाळ्यातून बाहेर पडले. पण नियतीनं शिवाजी महाराजांना साथ दिले. तर शिवाजी महाराजांनी शिवा काशीदांना स्वतःचे कपडे घालून त्या ठिकाणी त्यावेळेला छातीमध्ये तलवार पोचली आहे. अफजल खानाचा मुलगा फाजल खान सांगतोय हुजूर हे शिवा नाही हो सकता. शिवार व शिवाजी राजाच्या डोक्यावर ज्यावेळेला प्रतापगडावर तो फाटवून पाहिला तलवारीचा वार नव्हता. मानेवरची समशेर छातीत घुसली आणि शिवा काशीदाला विचारतोय कोण हे तू बताव. सिद्धी जोर विचारतोय शिवा काय म्हणतोय आपला शिवा. अरे करा 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 कितीही तलवारींचे भार करा. अरे आले किती गेले किती कित्येकांची झाली माती नाही त्यांची गणती. एकच झाले राजे शिवछत्रपती. एक केले 12 बलुते एक केले 18 पकडजाती. नाद नाही करायचा माझ्या राजाचा नादच खुळा. राजाचा नादच खुळा. छाती ठोकून सांगतो राजा शिवाजी राजाचा शिवा काशीद मावळा. नाद नाही करायचा. ही निष्ठा स्वराज्यावर मावळ्यांची. शिवा काशीद मावळे गेले. शिवा काशीद मारले गेले. शिवाजी महाराज धावत पडत आपल्या अतिशय अशा उत्कृष्ट अशा वक्तृत्वानं सर्वांच्या मनावरती आपलं राज्य निर्माण केलं. ते आपले वक्ते समाधान हेगडे पाटील यांचं या ठिकाणी तीन दरवाजा पॉइंट पाहू शकतो. 3 दरवाजा पॉइंट बाजूला हनुमानाचं मंदिर आहे छोटेसं. एवढ्या मोठ्या देवड्या त्या एवढ्या मोठ्या देवड्या शक्यतो कुठल्या किल्ल्यावर पाहायला मिळत नाही. एवढ्या मोठ्या देवड्या खूप देवड्या इथे. आतल्या बाजूला खूप छान प्रकार नक्षीकाम केलं आहे. छोटीशी पाण्याचं टाकलं आहे. अप्रतिम नक्षीकाम. दुसरा दरवाजा लागलेला आहे. पाहू शकता काम टाकायला हे केलेलं आहे दरवाजाचं. तर विचार दरवाजाचं खाली मोठं आपण तेवढ्या तिथे या तेवढ्या दुसऱ्या तटबंदी आहे. तटबंदी आज वातावरण ढगाळ होत चाललं आहे. आता जर पाऊस आला तो वाटला गेला. मी छत्री पण नाही आणली. हे 2 दरवाजे झाले. आता जाऊया आपण 3ऱ्या दरवाजाकडं.
शिलालेख आहे उर्दूमध्ये आहे का पारसी भाषेत आहे का समजत. बंदीवर झाला मार्ग आहे छोटासा. आता आलोय आपण अंदरबावडी बघायला. कसा बसलाय हो ही अंदरबावडी तटबंदी बघा. आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे. हा आहे चोर दरवाजा बावडीच्या वरचा. आता जो आपण चोर दरवाजा बघितला तो हा चोर दरवाजा. हा भला मोठा अंबरखाना आहे तुम्ही पाहू शकता. अंबरखाना धान्य कोठार वेगवेगळी नावं असतात त्याला. किती विशाल आहे बघा. गेटच्या बाहेरून तुम्हाला एक कोठार कळत नाही. 20 एकर परिसर आहे. तिथं वाडे वगैरे होते सैनिकांचं राहणं खाणं, पण इंग्रजांना इथं खजाना सापडला नाही ना. तो शोधण्याच्या निमित्तानं इंग्रजांनी सगळं तोडून टाकलं. आता इंग्रजांचे बातमीदार आपलेच होते, तो भाग वेगळा. तर सिद्धीचा वेढा पडला, येणारं धान्य बंद झालं, इथलं धान्य संपत आलं. 5-6 हजार मावळे होते ना राजांच्या सोबत. बाजींची बांधल सेना. आता बाजीप्रभूंचं मूळ गाव आहे पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यात शिंद. तर त्यांची सेना, महाराजांची सेना 5-6 हजार मावळे होते. सिद्धीवर वेढा उठवत नव्हता आणि महाराजांना बातमी कळली ना, शाहीस्थान पुण्यापर्यंत आला होता 1 लाख फौज आणि त्याचं आक्रमण होणार. आता आधीच अडकून बसलो आणि तो जर आला बाहेर पडणं मुश्किल. उपासमारीनं मरण्यापेक्षा लढून मरावं हा विचार करून महाराजांनी एक योजना तयार केली आणि मदतीला धावून कोण आलं? शिवाकाशीत सुरुवातीला जो पुतळा आहे.
तीन धान्य कोट आहेत. आता आपण 2 नंबरात जाऊया. हा तिसरा. इकडनं पॅक आहे ना, इकडनं पॅक आहे. अशी गेलेली. बाजू तिसरा आपण आता यातून वर चढण्यासाठी रस्ता आहे. आता आलो आपण राजदिंडी मार्गावर, ज्या मार्गातून शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेळातून सुटले होते. तो मार्ग तो दिवस होता आषाढ पौर्णिमा 12 जुलै 1660. रात्रीचा प्रहर. पन्हाळ्याच्या वेळातून महाराज सुटले होते. असतो आता जाऊ आपण बुर्जाकडं. हे बुर्जाचं नाव काय? तटबंदी गावाकडे, गावाच्या दक्षिणेची बाजू आहे. ही तटबंदी आपण पाहू शकतो. बुर्जाकडे जाण्याची तटबंदी आहे. आता आपण बुर्जावर आलेलो आहे. या बुर्जाच्या समोर दिसणारा पठार, त्यावरून महाराज पसार झाले होते. समोर बघू शकतो तो हा पठार दिसतो समोर, याच्यावरून महाराज गेले होते त्यावेळेस. ही चिलकाती तटबंदी, तरी ही तटबंदी उद्ध्वस्त झाली तरी ही तटबंदी शिल्लक राहायची. तर पन्हाळगडाचा उपगड आपण बोलतोय तो पावनगड दिसतोय. तिथे लागूनच समोर दिसतो हा पावनगड. वर पठार आहे, मैदान आहे असा मोठा, आणि काहीतरी तिथे जुने बांधकाम दिसते, पण तिथे एक सिक्युरिटी गार्ड आहे. ते बोलले तिथे जाऊ नका, त्यामुळे आम्ही लांबूनच घेतोय.
काय आहे त्यांना पण आयडिया नाही किंवा ते सांगत नाही. तर चला हे आपण झूम करून पाहू. काय ते जुनं बांधकाम वाटतं वाड्यासारखं. चला आपल्या पुढच्या मार्गाला जाऊया आपण. बुलबुल पक्षी आणि तटबंदी आहे. पाहू शकतो तटबंदी कशा प्रकारे. हा एक टेलनी बुरुज आहे. रत्नागिरी हायवे मग तुझा मेन निघतो कुठं जोडला तो कुठे जातो कोल्हापूरला जोडला रत्नागिरी कोल्हापूर. हे सज्जाकोटी म्हणजे सज्जा म्हणजे 1 2 3 असे सज्जे आहेत ना, नंतर सज्जाकोटी. आणि तिथे आतमध्ये एक फारसी शिलालेख आपल्याला बघायला भेटेल. शिलालेख कुठे आहे? हा फारसी भाषेमध्ये शिलालेख आहे. आपण पाहू शकता. पण आता इथे आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची भेट झाली होती. हीच ती वास्तू. अंदरभाव झालेली आपली 3 दरवाजा झाल्यात. अंबरखाना झाला, वाघ दरवाजा राहिला आणि सज्जाकोटी झाली. आता फक्त आपला वाघ दरवाजा राहिला, बाकी सर्व पाहून झालेलं आहे. परतलोय जिथून आपण सुरुवात केली ती परत तिथे आलेलो आहे आपण. आणि आपल्या बस लागलेल्या आहेत, समोर आपल्या बस लागलेल्या आहेत. तर आता आपण जिथून बसमध्ये बसून परतीच्या मार्गाला लागलो. आजचा आपला शेवटचा दिवस आहे 5वा. तर आता आपण कोल्हापूर प्लॅटफॉर्मला जाऊन परतीच्या मार्गाला लागायचे. चला आपला ब्लॉग इथेच संपू. जय महाराष्ट्र.